नमस्कार, मी अनुश्री. आपण पाहत आहात गौरव प्रकाशन न्यूज. आजची ठळक बातमी. उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघातील राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस साहेबराव कांबळे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश करून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आणले आहे. नेमकी काय घडले पाहूया हा विशेष रिपोर्ट. राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असताना आज उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस साहेबराव कांबळे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. मुंबई येथील एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी दुष्यंत चतुर्वेदी, जिल्हाप्रमुख यशवंत पवार तसेच पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रवेश सोहळ्यात सूर्यकांता दिंडाळकर, दत्त दिगंबर वानखेडे, राहुल मोहितवार, राहुल वानखेडे, रामराव गायकवाड, मिलिंद धुळे, प्रफुल्ल खंदारे, विपिन पवार, विद्यानंद नलवाडे, पंजाबराव भालेराव, पीसी भोळे, रवींद्र जाधव, कैलासराव घुगरे, लक्ष्मण धुळे आणि नामदेवराव शिंगणकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी पक्षाच्या वतीने सर्व नवीन सदस्यांचे स्वागत करण्यात आले तसेच त्यांच्या आगामी राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. राजकीय विश्लेषकांच्या मते आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश उमरखेड महागाव मतदारसंघातील राजकीय समीकरणांवर परिणाम करणारा ठरू शकतो. उमरखेड महागाव मतदारसंघातील काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात असून शिवसेनेची ताकद वाढल्याची चर्चा सुरू झाली आहे. या घडामोडीबाबत आपले मत काय, कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी गौरव प्रकाशन न्यूजला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. गौरव प्रकाशन न्यूज करिता बंडू कुमार. आपणास गौरव प्रकाशनची ही बातमी कशी वाटली कमेंटमध्ये अवश्य लिहा. गौरव प्रकाशन चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.